हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर सकाळी हे बघा सुंदर अशी फुलं आहेत. गोकर्णाचं झाड आहे माझ्याकडे, खूप म्हणजे वेली आहेत त्याच्या. तर ह्याच्यावरती खूप सुंदर सुंदर अशी फुलं येत आहेत. तर हे बघा ह्याच्यामध्ये आता मी दाखवते तुम्हाला. ब्ल्यू कलरचे आहेत, व्हाईट कलरचे आहेत आणि जे ब्ल्यू कलरचं गोकर्णाचं फूल आहे ना त्याच्यामध्ये डबलचं सुद्धा आहे आणि खूप सुंदर फुलं येतात. आता मी थोडंसं त्याच्यामध्ये खत टाकलेलं तेव्हापासून ना खूप छान ग्रोथ होते. तर एवढी सगळी फुलं मी जी गॅलरीमध्ये झाडं लावलेत त्याच्यातून निघालेत आणि ह्या शेंगा आहेत त्याच्या. तर ह्या मी सुकलेल्या आहेत, ह्या मी बाजूला ठेवून देते, म्हणजे जर कोणाला पाहिजे असेल तर देतासुद्धा येतात. आणि अजून कुंडीमध्ये मी ह्या बिया टाकते, मग खूप अजून छान फुलं येतील. तर ही बघा सुंदर अशी फुलं. हॅलो, आता पूजा वगैरे झालेली आहे, ह्याचं आवरून घेतलं आणि सकाळी उठल्या उठल्या आम्हाला पाहिजेत ते आंबे. बाबांनी आमच्याकडे आंबे आणलेले ना बेटा, तर आंबे खायचे आहेत त्याला. ते झाल्यानंतर मग चपाती बनवेन आणि त्याचा फेवरेट बटाट्याचे काप आहेत, तर ते बनवणार आहे त्याच्यासाठी. तर आता म्हटलं त्याला तू मँगो खाऊन घे, त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी करेन. दिसू दे ना. मग आज आमच्याकडे लाईटसुद्धा नाही आहे. तर 10 वाजता लाईट गेली आहे, तर लाईट येणार आहे संध्याकाळी 6 वाजता. त्याच्यामुळे शॉपमध्ये सुद्धा गेली नाही आहे, कारण लाईट नाही आहे तर काहीच काम होणार नाही आहे माझं. म्हणून मग घरीच आहे. आता ह्याला खायला आम्ही दुकानात अजून काय नाही. तर आता लाईट नाही आहे त्याच्यामुळे कामं बरीच रखडलेली आहेत. तर आता ह्या जेवण बनवते आणि मग एक राऊंड मारून येते शॉपच्या इकडे आणि ह्याला आता मँगो देतात खायला. मी पण त्यातल्या एक दोन फोडी खाऊन घेईन. आणल्यापासून फक्त अगस्त्याने आंब्यांवरती धुरगू सुटवलेला आहे. तर चला आता ह्याचं झाल्यानंतर मग मी माझी जेवणाची तयारी करून घेते आणि मग शॉपमध्ये जाईन. आज ना अगस्त्य आणि मी आम्ही दोघंच आहोत जेवायला. त्याचे बाबा आज येणार नव्हते दुपारी जेवायला, म्हणून म्हटलं चपाती बनवूयात, कारण मला चपाती भाजी असेल तरी चालेल, वरण भात पाहिजेच असं काही नसतं. त्याचे बाबा असले की मग कंपल्सरी आम्हाला बनवायला लागतं. तर आम्ही दोघंच होतो, तर म्हटलं चला चपाती बनवते आणि त्याला बटाट्याच्या काचऱ्या खूप आवडतात, म्हटलं त्या बनवूयात. म्हणून मग पटापट हे सगळं बनवून घेते, कारण सकाळच्या घाईमध्ये म्हणजे जेवढं सकाळी लवकर आवरून होतं ना ते बरं होतं, कारण नंतर मला सारखं शॉपला फेऱ्या मारायला लागतं आणि त्याच्यातनं खरं तर मी दमून जाते आणि मग आल्यानंतर काम करायची सुद्धा इच्छा होत नाही. तर म्हटलं पहिला हे सगळं करून घेऊयात, जेवणाचं काम झालं की नंतर मग थोडा वेळ तरी भेटतो. तर चला बटाटे आहेत ना मी पहिला असे छान किसून घेतले आणि पाण्यात ठेवले, म्हणजे गोल गोल असे कापून घेतलेले आहेत. ह्याची केसणी पण येते त्याने खूप पातळ असे येतात. तर खूप जाड किंवा पातळ असे केले नाहीत, मीडियम केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये मी आता हळद, थोडासा मसाला, गरम मसाला घेतला आणि कसुरी मेथी घेतले आणि थोडंसं पाणी टाकून ना मिक्स करून घेते. तर ह्याच्यामध्ये मसाला मी खूप कमी प्रमाणात घेतला. हे पहिला बाबूसाठीचे बनवते, त्याच्यानंतर मी माझ्यासाठी बनवणार आहे, मग तेव्हा मी ह्याच्यामध्ये अजून थोडासा मसाला ॲड करेन. तुम्ही कोथिंबीरसुद्धा ह्याच्यामध्ये कापून टाकू शकता किंवा पावभाजी मसाला किंवा चिकन मटण मसाला येतो तो सुद्धा ह्याच्यात ॲड करू शकता. खूप छान टेस्ट येते. टिफिनला देण्यासाठी सुद्धा छान आहे, ब्रेकफास्टसाठी सुद्धा छान आहे, किंवा असं अधेमध्ये खाण्यासाठी ज्यांना आवडतात बटाटे तर त्यासाठी सुद्धा हे खूप छान आहेत. आमच्या घरात सगळ्यांना बटाट्याचे काप आवडतात. तर मग आता थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये असे टाकून सगळे फ्राय करून घेते. खूप जास्त वेळ लागत नाही, क्विक रेसिपी आहे, पटापट हे होऊन जातात. मी गॅस आहे हा स्लोच ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आता दोन्ही साईडनी छान हे असे बटाट्याचे काप आहेत ते फ्राय करून घेते. खूप छान लागतात, मला नुसतेसुद्धा खायला आवडतात. आणि ना थोडासा शेवटला गॅस खूप मोठा करायचा, मग ते खूप छान क्रिस्पी असे होतात. तर हे बघा हे शिजलेले आहेत. तर मी फक्त आता अल्टीपल्टी करून घेते, म्हणजे थोडे अजून क्रिस्पीनेस येईल त्याला. खूप छान लागतात हे काम. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, किंवा जर तुम्ही करत असाल आणि कोणत्या पद्धतीने करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता हे असे मी व्यवस्थित सगळे फ्राय करून घेते. त्याच्यानंतर मी माझ्यासाठी बनवणार आहे. आता पहिला बाबूला गरम गरम आहेत तर खायला देणार आहे, नंतर मग मी अजून एक्स्ट्रा मसाला ॲड करून हे करणार आहे. संध्याकाळ झाली आता,
अगस्त्याचं रायटिंग करायला घेतले जरा ABCD. परफेक्ट. आता एन कार, एन फॉर नेस्ट. आणि थोड्या वेळाने मग शॉपमध्ये जाईन. जरा पावसाचं वातावरण वाटतंय. आम्ही गॅलरीत बसतो नेहमी अभ्यास करायला. येस परफेक्ट. ओ काढ आता. व्हेरी गुड. पी. व्हेरी गुड. अरे वाव नाईस. क्यू हा बेटा. आता संध्याकाळी आता अगस्त्याचा अभ्यास घेतलाय तुम्हाला दाखवलं. मग 5:15 5:30 झालेत आता. पण शॉपला आले. काउंटरचे केक रेडी आहेत पण ऑर्डरचे केक्स रेडी व्हायचे अजून बाकी आहेत. तर ते काम करायचं आहे. आता कस्टमरचा पण टाईम होणार आहे आणि मेन ऑर्डरचाच राहिलेला आहे. आता किती वेळ जातोय काय माहिती. स्पंज नाही आहेत, लाईट नव्हती त्याच्यामुळे आजचा हा सगळा प्रॉब्लेम आहे. तर चला आता स्पंजचं वगैरे तयारी थोडीशी करून गेलेली आहे मी. बाकी जे छोटी मोठी कामं आहेत शॉपमधली ती करते. ते कसं राहू नये. बटाटाच लागतात स्पॉन्जसाठी. तर ते कट करते. म्हणजे आधी ह्या गोष्टीचं ॲक्च्युली ना प्रिपरेशन करून ठेवायला स्पंज बनवायला घेतो आणि मग तेव्हा सगळी तयारी करतो. घाई होते. काय देऊ खायला आता? आता तू खाऊन आला ना, दूध पिऊन आला ना. काय देऊ ना? चॉकलेट भेटणार नाही ना. लाडा देतोय. ये तू दिसत नाहीयेस. हा बघ. खायला दे. हा बघ. खायला दे ना. देते. चल चला जरा काहीतरी खायला घेऊन येते. दुकान आहे ना बाजूला. हे असे फॉन्डंटचे टॉपर बनवले. आता फक्त असं नाव लिहायचं आहे. हे बनवायचं आहे बेस्ट डॅड इन द वर्ल्ड. तसं मी शीट वापरून ते सुद्धा बनवून घेते. हे बघा हे असे ना कटर्स असतात. तर हे कटर्सने मी पहिला कट करून घेतलं आणि थोडं त्याला शेप दिला, फिनिशिंग करून घेतली. तर चला आता हे लेटेस्ट कट करून घेते. नाही तो बटरस्कॉच आहे. त्याच्या बाजूला रसमलाई आहे. पायनॅपल. हा पायनॅपल. आणि खाली ते चॉकलेट मूज आहेत. $250. 250. कोण नाही खेळत. ए परी खेळ ह्याच्या सोबत जा. कोण बोलताय? नाव काय त्याचं? नाव काय त्याचं? ए स्पर्श काय बोलतोय? आमच्या बाबूला घे ना. जा सांगितलं मी. जा जा निखिल मामा पण आहे. जा. ते बघ कसे पळते. जा लवकर. गरम बघ किती झाले त्याला. शॉपमध्ये आता बरीच गर्दी होती. मी घरी आली आणि आता पटापट दाल खिचडी बनवते. जातानाच डाळ आणि तांदूळ भिजत घालून गेलेली. बोल ना. मच्छर चावला. चेंज कर. आंघोळ करून घेऊ. चेंज कर. हा टी शर्ट. मच्छर चावलाय ना. आंघोळ करू सर. आता पटापट घाई घाई दुपारची भांडी वगैरे लावायची अजून तशीच पडलेली आहे. उशीर झाला ते अगस्त्याच्या बाबांना आता भूक लागली. कारण जाताना मी ना म्हटलं चला पटकन ना डाळ खिचडी. जास्त वेळ लागणार नाही.
म्हणून म्हटलं गेल्यावर करते. तर सो आता पटापट बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कशी झाली होती. घरातलं सगळं आवरलं आणि पुन्हा शॉपला आले. आता काउंटर सुद्धा रिकामा झालेला आहे. थोडाच वेळ राहिलेला आहे. अगस्त्यला भूक लागली बोलतो, म्हणजे आईस्क्रीमची भूक आहे. मग आईस्क्रीम घेतली खायला. आता थोड्या वेळ थांबते, एक 11:15 11:30 पर्यंत थांबेल. तोपर्यंत अगस्त्य सुद्धा माझ्यासोबत थांबेल. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.